बिग बॉस मराठीचं हे सीझन चांगलंच गाजलं. या सीझनमध्ये खूप नाती बनली गेली. यातीलच एक मैत्रीचं नातं जे नेहमीच चर्चेत असतं ते म्हणजे अंकिता वालावलकर व धनंजय पवार. इतकंच नाही तर घराबाहेर आल्यानंतरही त्यांच्यातील हे नातं आणखी घट्ट झालेलं पाहायला मिळालं. अशातच डीपीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या एका व्हिडिओने साऱ्यांचंच लक्ष वेधलं आहे. या व्हिडिओमध्ये डीपीच्या घराची झलक पाहायला मिळते. घर दाखवत तो बिग बॉसच्या घरच्या आठवणीत रमला आहे आणि यावेळी डीपी व त्याची बायको कल्याणी वहिनीही आज चल के तुझे हे गाणं गुणगुणताना दिसत आहेत. डीपीने हा व्हिडिओ शेअर करत अंकिता वालावलकर व तिचा नवरा कुणाल भगतला टॅग केला आहे. इतकंच नाही तर एकदम बिग बॉस मधील आठवण आली असं कॅप्शन देखील या व्हिडिओला दिलं आहे. हा व्हिडिओ पाहून अंकिताने कमेंट करत असं म्हटलं आहे, बिग बॉस मला कधीच आवडलं नव्हतं, कधी बघितलं पण नव्हतं. तिथे जाऊन आपली भेट झाली आणि मला घरातलं माझं कोणीतरी हक्काचं भांडायला मिळालं, जिथे मी रुसू शकते, ओरडू शकते. तुम्ही होतात म्हणून मी होते. हे गाणं कुणाल माझ्यासाठी म्हणतो, कारण त्याला वाटतं आता बस झालं. तुला मी एवढं खुश ठेवेन की तू कधी रडली नाही पाहिजेस. फक्त प्रेम. तेच गाणं मी गुणगुणत संपूर्ण सीझन घालवला. हा विचार करून की बाहेर छान आयुष्य आहे आणि सगळं नीट होईल. त्यात तुम्ही माझी घेतलेली काळजी जी बाहेर दाखवलीच गेली नाही, ती मी आणि कुणाल आणि माझं संपूर्ण कुटुंब कधीच विसरणार नाही. आयुष्यभर कायम बरोबर राहा. अंकिताच्या या कमेंटनंतर डीपीने कमेंट करत, तुझी साथ आणि नाते अविस्मरणीय आहे. मी तुलाच नव्हे तर तुझ्या कुटुंबालाही माझं कुटुंब मानतो, असं म्हटलं आहे. तर अंकिता आणि डीपी हे बरेचदा एकमेकांना भेटताना देखील दिसून येतात. तर तुम्हाला त्यांचा हा बॉन्ड आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.